पोचलेले. साहिल जोशी मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. बरोबर पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकल्यानंतर टाइम सेट केला जाईल. मान्यवर कक्षामध्ये विराजमान मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू बरोबर 4:43 पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला ब्लास्ट. चेंडू जातोय सीमा पार. षटकार माली मार रहा है. वागल्या ग वागले जागरा नित्त हांडी भांडी सगळी फोडतो तुमची. अभी नाही तो कभी नाही. अभिला ही संधी कधी मिळणार आहे. डीजे अभिच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय हांडी भांडी. वैभव माली यांनी षटकारीने आपलं अकाउंट ओपन केले आहे. इथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतो बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. 2-2 शतक चेंडूच्या मागे. अखेर चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतायत. या दुहेरी धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 8. हा चौथावा मानकुली तालुका क्रिकेटमधील एकमेव असा संघ आहे ज्या संघाने लागोपाठ दोन्ही वर्षे जेशीची पहिली स्पर्धा भरवण्याचा मान संपादित केलेला आहे. विक्रम त्यांच्या नावे. लागोपाठ 2 वर्षे पहिली स्पर्धा आयोजित करण्याचा पराक्रम विक्रम या संघाच्या नावे. तो संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौथावा मानकुली. गेल्या वर्षी नक्कीच चौथावा मानकुली संघाने पहिली स्पर्धा आयोजित केली होती आणि यंदाही मानकुली मैदानावर पहिली स्पर्धा आयोजित करण्याचा मान चौथावा मानकुली संघाला मिळाला होता. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार. नाणेफेक जिंकून संघनायकाने जो निर्णय घेतलेला आहे या प्रथम फलंदाजी करण्याचा जयेश माली याने, तो निर्णय वैभव माली याने आतापर्यंत सार्थ ठरवलेला आहे. इथे मात्र अतिशय सुरेख फटका आपण पाहू शकता. अगदी चेंडूचा पाठलाग केला होता आणि चेंडू निघून जातोय पॉइंट रिजन कडे. अखेरच्या क्षणी चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात. षटकार, दुहेरी धाव, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी धाव. 62-62. धनाजी पाटील यांच्या येणाऱ्या गाडीचा नंबर हा असेल 6262. इथे मात्र चांगला चेंडू आणि विकेटचं पतन. बिग ब्लो. वैभव माली याची संपुष्टात येथे खेळली. वैभव माली हा बाद मध्ये परतताना मात्र वैभव माली याने बाद होण्यापूर्वी 5 चेंडूचा सामना करताना आपल्या संघासाठी
अतिशय उत्कृष्ट 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि 16 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये प्रयत्न नवीन फलंदाज ऋतिक माली वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. साहिल जोशी इथे मात्र ऋतिक यांनी हा चेंडू टोललेला आहे कावकर रिझल्ट मध्ये आणि चौकारानं आपला अकाउंट ओपन करताना धावसंख्या 20 चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे ऋतिक माली याने पहिल्या षटकाची समाप्तीनंतर चौथ्या मानकुली संघाची धावसंख्या टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 1-20. आपण पाहत आहात गावदेव क्रिकेट क्लब वेले आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम सुरगे मोनिका स्मृती चषक 2023 आणि या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. राजदीप पाटील याची नक्कीच आता मात्र उणीव जाणवणार नाही. एक एक्सपिरियन्स कंपनी आहे राजदीपचा जर विचार केला तर इथे मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न चिरून निघून जातो या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पवन पाटील जो मागील सामन्यामध्ये गुडसे संघाविरुद्ध मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पवन पाटील सामोरे जाईल फलंदाज वैभव माले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू सरळ निघून जातो या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळताना पवन पाटील धावसंख्या स्थिर धावपलीकडे 20 धावा. चौथ्या मानकुली विपक्ष गावदेव ओवली या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर पवन पाटील दुसरं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सिनियर वैभव माले. केवळ चेंडूला दिशा दिलेल्या या कव्हर फॉन रिझनकडे एकेरी धावेसाठी धावसंख्या एकेरी धावेने वाढते 21 धावा. पवन पाटील पुन्हा एकदा व्यापीड इन करून वळताना यावेळी सामनाकार फलंदाज ऋतिक माली. यावेळी समोर खेळलेल्या डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर येतोय. राजदीप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत फलंदाजांना एकच धाव घेण्याची संधी मिळते. धावसंख्या एकेरीने वाढते धावफलकावर 22 धावा. यावेळी मात्र कडक फटका आपण पाहतोय. कडक ऋतिक माली याच्या बॅट वैभव माली याच्या बॅट मधून षटकार. कडक वैभव माली याच्या हातामध्ये ऐसे का बल्ला मचा राय हल्ला नुसता चोपताच ठेवतो आहो आणि वैभव माली याची खासियत राहिलेली आहे. क्रिकेट कुठला असो उन्हाळा असो की पावसाळा असो त्याच्या फलंदाजीमध्ये कुठलाही फरक आपल्याला पाहायला मिळत नाही. एकदा त्याच्या बॅटवर चेंडू आला की समजायचा तो बाहेर गेला. धावसंख्या 6 ने वाढते धावफलकावर 28 धावा. इथे मात्र ऑन साइडला चेंडू टोललेला या मिडविकेट क्षेत्रामध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण करतील आणि एका धावेवरचा दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 29 2 षटकाच्या समाप्तीनंतर चौथ्या मानकुली संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना
नक्कीच वैभव मालियाचं पाणी घेऊन जाणं निश्चित होतं, मात्र तिथे फलंदाजाने नकार दिला होता. पानी तो बहाना था लेकिन कान में कुछ समझाना था. फलंदाजांना ते मात्र तिथे समजलेलं नाही. प्रेषित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर तिसरे षटक घेऊन आलेले आहे. तर सामना करेल फलंदाज वैभव माली. इथे मात्र चेंडूला हुक केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुरेख झेल तिथे पकडला जातोय आणि इथे मात्र समावतो ते फलंदाज वैभव माल्याचा खेळ. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन फैलमध्ये परतलेले आहेत. नवीन फलंदाज प्रणय भोईर आता मात्र खेळपट्टीवर जातोय. प्रेषित पाटील इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावर चेंडू रोवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतो, मात्र चेंडू जाईल सीमा पार चौकार. इथे मात्र शपोलून खेळण्याचा प्रयत्न होता फाईन लेग लॉंग लेग रिझनकडे, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही. 33 धावा, धावसंख्या स्थिर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण सामना पाहतोय. चौथ्या मानकोली विपक्ष गावदी ओवली या दोन संघामध्ये. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज बाद होतोय स्टंपिंगच्या रूपाने. तेहतीस धावा, 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. थर्ड रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे. राजमाली नवीन बॅटर 5व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेले आहे. चांगली गोलंदाजी प्रेशर वाढवलेलं आहे प्रेषित यांनी या षटकामध्ये. निर्धाव चेंडू, फक्त एक चौकार खर्च केलेला आहे. या षटकाचा विचार केला तर त्यानंतर एकही धाव चौकारानंतर खर्च केलेली नाही आणि एक विकेटही प्राप्त केलेला आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 33, 3 बाद, 3 षटके 33 धावा आणि 3 फलंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे 3चा आकडा पुन्हा एकदा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतोय. आणि 5 वाजण्यासाठी 3 मिनिटेही कमी आहेत.
म्हणजे 3चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. लगेच खेळ सुरू करायचा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर बरेच स्पोर्ट्स वलपाडा संघाने कालचा दिवस गाजवला होता आणि खास करून आतिश पाटील या फलंदाजाने कालचा दिवस गाजवला होता. कालच्या दिवसाचा विचार केला तर काल पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालेला आणि 2 धाव पूर्ण. 2+1 अशाप्रकारे 3 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातील. या तिन्ही धावने संघाची धाव संख्या 36. छत्तीस 36. बाबू खराब क्षेत्ररक्षण आणि नक्कीच आता मात्र आपण म्हणू शकतो बाबो. ओ बाबू हे चॅटिंगचा प्रॉब्लेम आहे. चॅटिंगचं बरोबर, हे चॅटिंगचा प्रॉब्लेम. वाजलं किती 12 बरोबर. आता भूताचा टाइम झाला. हा चॅटिंगचाही प्रॉब्लेम असू शकतोय कारण उशिरा जर तुम्ही चॅटिंग करत बसाल तर मात्र क्षेत्ररक्षण तुमचं ढिलं होईल. धावसंख्या 40. चौथं षटक आणि शेवटचे षटक मार्गस्थ असताना इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट. आव्हानचा धाव 8 चेंडूपणे. एक चेंडू आतापर्यंत हाताळले आणि धनाजी पाटील सांगतात की तब्बल 8 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आणि पुन्हा एकदा पंचांचा तोच इशारा. पंचांना खूप बिझी ठेवलेला आहे गोलंदाजाने. आपण पाहू शकता बाजारके सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सध्या बिजी राहिलेले आहेत कारण आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू हाताळलेल्या गोलंदाजाने. इथे मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न. जयेश पाटील चेंडू खाली आणि विकेटचं बदन. फलंदाज बाद होतोय झेलबादच्या रूपाने. खूपची दुमडा यावेळी मात्र ऑर्डर शॉट. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मोहितच्या बॅट मधून षटकार. ट्रॅक वरती यावेळेस हो चांगला फटका. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अप्रतिम. यावेळेस देखील बेकार. लाय चुना मळ तंबाखू, लाय चुना मळ तंबाखू. हान ठोकाठोक दे का चौकार. धावसंख्या धावफलकावर
48-48. मोहित माली ज्याने आपल्या खेळीची सुरुवात षटकाराने केलेली आहे. 3 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा खर्च केलेल्या आहेत. जतीन पाटील खूप महागडा ठरतोय आपल्या शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाय चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. नाम तो सुनाय होगा. टेनिस बॉल क्रिकेटचा करंडा बेकार. बाबा बाबा घुमायला घुमायला तो बेकार षटकार. तू लोकांचं पत्र ठेवूच नको. काय सांगायचं आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. नाम तो सुनाय होगा. मोहित बंडू माली याच्या बॅट मधून सलग दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हाणामारीचे षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 54. अर्धशतकी क्रॉस झालेला आहे. चांगली धावसंख्या आता मात्र चौथ्या मानकुली संघाची पाहायला मिळत आहे. आणि षटकांच्या हॅट्रिकवर आता मात्र फलंदाज मोहित माली. पाहूया 34 षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का, कारण या अगोदर 3 फलंदाजाने षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम इथे पूर्ण केलेला आहे. यावेळी मात्र फटका फसलेला आहे. झेलबाजूपणे फलंदाज बाद होतोय. तेव्हा तिसऱ्या फलंदाजाने कवट्या प्रदीप उर्फ पद्या दाखल. चल पद्या बाबा ओके मध्ये बघ कसा जसं काय पूर येरायचा आहे सौका स्टाईल मध्ये. जरा पाऊल उचल. काय बोलायचं आहे बघा जसं सांगलं. पियुष पाटीलची फरमाईश आहे. मोहित माली बाद झाल्यानंतर आणखीन एक मोहित माली आता मात्र खेळपट्टीवर येतोय. मोहित बी माली बाद झाल्यानंतर मोहित एल माली न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 54. शेवटचे षटक मार्गस्थ असताना यावेळी मात्र फ्लॅट 6 समांतर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय मोहित एल मालीच्या बॅट मधून. आणि धनाजी पाटील यांनी टार्गेट अगोदर सेट केला होता की टार्गेट 61चा असणार आहे. आणि 61चा टार्गेट आता मात्र गावदेव ओवली संघासमोर चौथ्यावर मानकुली संघाने ठेवलेला आहे. तर आयटम आपल्यासाठी थांबत आहे पण काय ना थांबत हो का शक्य नाही. कारण त्याचे म्हण आहे हो आयटम
जयेश पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज पवन पाटील आता मात्र खेळपट्टीवर येतोय. पहिल्या चेंडूवर खूप मोठा हादरा म्हणता येईल गावठी ओली संघाला जयेश पाटीलच्या रूपाने. इथे मात्र इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक मात्र तिथे पोहोचू शकलेले नाही कव्हर रिझन मध्ये. आणखीन एक विकेटची संधी निर्माण होती. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावने ओली संघाचा अकाउंट ओपन होतोय. मोठं लक्ष आहे तब्बल 61 धावांचं गावठी ओली संघासमोर हा सामना जर जिंकायचा असेल तर. नंतर खूप मोठा हादरा त्यांना पहिल्या चेंडूवर जयेश पाटीलच्या रूपाने बसलेला आहे. जयेश पाटील जो शून्यावर बाद होऊन फॅलोमध्ये परतलेला आहे. वैभव माले यावेळी सामना करेल फलंदाज मोनिश जोशी. इथे मात्र चेंडूला लॉप केलेला लॉफ्टेड फटका आणि चेंडू थांबणार नाही, निघून जाईल मिड विकेटच्या वरून सीमापार. षटकार. मोनिश जोशी आणि षटकाराने आपले खाते उघड केलेले आहे. षटकाराने संघाची धावसंख्या 7. कार्पेचे सहारे चेंडू डोलले आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. बॅकअप चांगला, मात्र 2 धावांची ते संधी नसणार आहे. फक्त एकच धाव. एकेरी धावने संघाची धावसंख्या पुरुष रक्त धाव प्लेकर 8 धावा. इथे मात्र बॅटची इनरेस घेऊन चेंडू जातोय या फाईन लेग रिजन मध्ये. धावसंख्या स्थिर, धाव प्लेकर 8 धावा. 61 लक्षाचा पाठलाग गावठी ओली संघ करतोय. कालचा दिवस नावे राहिला होता भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाचे. इथे मात्र स्विंग अँड मिस, निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावठी ओली संघ 1-8. धावसंख्या 14 आपण पाहतोय. या 61 लक्षाचा पाठलाग गावठी ओली संघ करतोय. मात्र अजूनही मोनिश जोशी पॉझिटिव्ह लँग्वेजने नक्कीच आपण पाहतोय फलंदाजी करताना. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत त्याने फेस केलेले आहेत आणि वैयक्तिक 13 धावसंख्येवर फलंदाजी करतोय.
इथे मात्र दिशा वरकडल्या पंचांचा इशारा वाईट येतोय. अव्वांतर धाव धावप्लॅनमध्ये जोडली जाईल आणि अव्वांतर धावने संघाची धावसंख्या 15 धावा. 61 या लक्ष्याचा पाठलाग गावदेव ओली संघ करतोय. यावेळी फटका फसलेला आहे या यष्टेक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र परतावला गेला फलंदाजाला. तंबूच्या आश्रयाला फलंदाज बाद होतोय गावदेव ओली संघाचा दुसरा. नवीन फलंदाज सुशांत पाटील, जयेश पाटील, मोनिश जोशी हे सलामीची जोडी मात्र मैदानातून बाहेर परतलेले. पवन पाटील खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज सुशांत पाटील आता मध्ये खेळपट्टीवर गेलेला आहे. धावसंख्या 15. 61 या लक्ष्याचा पाठलाग गावदेव ओली संघ करतोय. यानंतर यामधील विजय संघ विपक्ष नेविकरा पिंपळनेर बी या दोन संघांमधील आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना पाहायला मिळेल. यावेळी मात्र पिकअप शॉट आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. लांब पल्ल्याचा षटकार. आणि वेगाने वरती धाव आपल्याकडे 21 धावा. 21. इथून 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी गावदेव ओली संघाला. सुशांत जो चांगल्या फॉर्ममध्ये मागील सामन्यामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि त्याच्यावर पूर्णपणे नक्कीच निर्भर असणार आहे. दुसऱ्या बाजूला पवन पाटील हाही नक्कीच एक चांगला हिटर खेळाडू मैदानामध्ये. इथे मात्र बेट केलेल्या फलंदाजाला धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. वापसी करताना गोलंदाज ऋषी भोईर आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर. धाव आपल्याकडे 21 धावा. 21. लॉस फॉर द 2 विकेट. 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीच्या फलंदाज डगरच्या आश्रयाला गेलेले आहेत. पवन पाटील आणि सुशांत पाटील ही जोडी गावदेव ओली संघाची सध्या मैदानामध्ये. यावेळी मात्र कार्पेटचे सहारे चेंडू टोललेले आहे या जमिनी लगत मिडकट रिजनला. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एकेरी धावने वाढते. धाव प्लेकर 22 धावा. 22 धावा. 2-2 गावदेव ओली संघाची धावसंख्या. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर गावदेव ओली संघाची धावसंख्या 22 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये इथून 39 धावांची आवश्यकता. बावीस धावा. 2 फलंदाज बाद आणि 2 षटकांची समाप्ती. 2चा आकडा सध्या स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. आजच्या दिवसामधील हा सेकंडला सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. गावदेव ओली विपक्ष चौथ्यावर मानकोली या 2 संघामध्ये आहे आणि नेल्सन आकडा आज तब्बल चौथ्यांदा आपण पाहतो. या अगोदर 3चा आकडा आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा, 3 विकेट, 3 षटके. इथे मात्र आपण पाहतोय 22 धावा, 2 फलंदाज बाद आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. प्रणय भोईर तिसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. तर सामोरे जाईल फलंदाज सुशांत पाटील जो एका षटकाच्या मदतीने वैयक्तिक 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय.
यावेळी मात्र आपण पाहतोय या बीट झालेला आहे फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच इथे केला गेला होता सुशांतने, मात्र सुशांतला या चेंडूवर शांत ठेवलेले प्रणय भोईर याने. प्रणय भोईर पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स इन करून वलताना सामना करेल फलंदाज सुशांत पाटील. इथे मात्र इनसाइड आउट फटका फसलेला आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज सुशांत पाटीलचा खेळ. सुशांतला अखेर शांत ठेवलेला आहे या प्रणय भोईर या गोलंदाजाने. ईशा धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज सूरज थले आता मात्र खेळपट्टीवर गेलेला आहे. तगडा फलंदाजाने तगडे फटके खेळण्यात नक्कीच त्याचा हातखंड आहे. मोठे फटके खेळण्यासाठी सूरज थलेला ओळखला जातोय. इथे मात्र पंचांचा 9 बॉलचा इशारा, आव्हान तर धावून 9 बॉलच्या रूपाने आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. ह्या फ्रीट खेळण्याची संधी मात्र इथे सूरज थले याला आलेले आहे. धावसंख्या 23. इथे मात्र फ्रीटचा चेंडू होता, मात्र हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एकेरी धावेने वाढते 24 धावा. मजबूत स्थितीमध्ये आपण बघतोय सध्या चौथ्यावर मानकुली संघ. 61 लक्षाचा पाठला करताना 24 धावा. प्रणय भोईर इथे मात्र पंचांचा इशारा वाईड येतोय आणि लॉंग शॉप रिझन मधून चेंडू जातोय. 5 धावा धावफलक मध्ये जोडल्या जातील कारण लॉंग शॉप रिझन मधून चेंडू गेला होता. पाच धावा आणि 5 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. स्कोरबोर्डवर धावसंख्या झालेली आहे ती 29. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये इथून 32 धावांची आवश्यकता आहे. प्रणय भोईर बॉलिंग ट्रॅकवर सामोरं जाईल फलंदाज पवन पाटील. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाटचा इशारा 1+1 2 धावा पुन्हा इथे आपण पाहतोय ओव्हानच्या रूपाने धावफलक मध्ये जोडल्या जातील आणि 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. पुन्हा एकदा धावसंख्या 31. 30 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शेष आहे. थोडीशी दिशान गोलंदाजी पाहायला मिळते. वाईट चेंडू हाताळले गेले जात आहेत आणि कधी कधी वाईट चेंडू हाताळताना आपल्या संघाची अवस्था वाईट होत असते. इथे पुन्हा एकदा वाईट डोकेदुखी ठरतंय नक्कीच. आपण पाहतोय या चौथ्यावर मानकुली संघासाठी ज्यापर्यंत प्रणय भोईर सध्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. सलग तिसरा वाईट आणि या षटकाचा विचार केला तर 9 चेंडू. नऊ धावा या षटकामध्ये एक्स्ट्रा खर्च केलेले आहेत गोलंदाज प्रणय भोईर याने. इथे मात्र साईड चेंज केलेली आहे, मात्र साईड चेंज केल्यानंतर हा चेंजिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ सीमा पार सूरज थले याच्या बॅट मधून षटकार.
धावसंख्या 6ने वेगाने वरती धाव प्ले करा 38 धाव. आता मात्र समीकरण बदलत आहे. 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही. पिक्चर बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना सूरज थले. इथे मात्र चांगला चेंडू पीट केलेल्या फलंदाजाला. गतीमध्ये परिवर्तन अगदी चेंडूवर बोटेही फिरवली होती. धावसंख्या स्थिर धावफलकावर 38 धावा. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. इथे मात्र फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली दुसऱ्या प्रयत्नात झेल पकडला जातोय आणि इथे मात्र खेळ समाप्त होतोय फलंदाज सूरज थलेचा. हा सामना जिंकण्यासाठी गावदे ओली संघाला शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी आता मात्र गोलंदाज सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. हो करण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट होतोय फलंदाज. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. जीत गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय आणि साहिल जोशी नवीन फलंदाज नॉस्ट गेनला. इथे मात्र कावकाने रिझर्व मध्ये चेंडू ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतो. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या 40. 21 धावा. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे गावठी ओवली संघाला सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र अतिशय सुरेख फटका आणि चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमापार षटकार. मौके पे छक्का. षटकाराने सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झालेले, कारण शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढते. धावफलकावर 47 धावा. 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. इथे मात्र स्ट्रेट हिट. षटकार. एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. गावदे ओली संघाने लगेच टॉस केला जाईल. टॉस साठी
पिंपळनेर बी संघाचा संघनायक आपण यायचा आहे आणि गावदे ओली संघाचा संघनायक आपण यायचा आहे. सॉरी, चौथ्यावर मानकुली संघाचा संघनायक आपण यायचा आहे. चौथ्यावर मानकुली संघाने अखेर हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन चौथ्यावर मानकुली अँड हार्ड गावदे ओली. तर मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण नंतर देऊया, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. लगेच टॉस केला जाईल आणि टॉस झाल्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. चौथ्यावर मानकुली विपक्ष आपण सामना पाहणार आहोत न्यू पिंपळनेर बी या दोन संघामध्ये. मॅच समरी आपण पाहू शकता. हा सामना 3 षटकांचा असणार आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तर लगेच टॉस करूया. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण नंतर देऊया. या सामन्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊया. हा टॉस करण्यासाठी या सामन्याचा सामनावीर वैभव माली आहे ज्युनियर. मात्र मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण नंतर देणार आहोत. नारायण पाटील फोर्टीप्लसचे माजी संघनायक यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय मानकुली विपक्ष पिंपळनेर या दोन संघामध्ये. हा टॉस जिंकलेला या मानकुली संघनायकाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले आहे. मागील सामन्यामध्येही नक्कीच त्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पिंपळनेर बी संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.